नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयाच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं स्वागत। मी प्राध्यापक संतोष कदम। आपल्याला माहीत आहे आपण यापूर्वीच्या 3 भागामध्ये कथा साहित्य प्रकार परिचय हा घटक पाहत आहोत। या अगोदरच्या 3 भागामध्ये आपण सर्वप्रथम कथा म्हणजे काय, कथेचे घटक, कथेची वैशिष्ट्य हे 3 भाग पाहिलेले आहेत आणि आज या घटकाचा शेवटचा भाग म्हणजे कथेचं सादरीकरण हे आपण पाहणार आहोत। तर सुरू करूया कथेच्या सादरीकरणाला। कथेच्या सादरीकरणासंदर्भात आपल्या पुस्तकामध्ये दिलेला 2 मजकूर आहे, तो अगोदर वाचन करूयात। कथेचे सादरीकरण ही एक कला आहे आणि योग्य प्रयत्नाने ही कला साध्य होऊ शकते। विविध प्रकारच्या कथांचे मूक वाचन, प्रकट वाचन करण्याचा सराव, विविध कथा लेखिकांची लेखनशैली समजून घ्यायचा केलेला प्रयत्न, भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण कौशल्यामुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होऊ शकते। अलीकडच्या काळात कथाकथन क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत। कथा अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जात आहेत। आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमातून सादर केले जाणारे कथाकथन अधिकाधिक लोकांना आकर्षित करत आहे। या पार्श्वभूमीवर कथा सादरीकरण पैलू लक्षणीय ठरतो। पाहूयात या मुद्द्यातले काही महत्त्वाचे मुद्दे। सादरीकरण कथेचं हे कला आहे, म्हणजे जशी ज्या पद्धतीनं आपण एखादी कुठलीही कला साध्य करू शकतो। पहा, कुठलीही कला कुणी काही जन्मतः शिकून येत नाही, ती प्रयत्नाने साध्य करावी लागते। तशी कथाकथनाच्या सादरीकरणाची ही देखील कला आहे आणि ती प्रयत्नांनी साध्य होते। त्यानंतर कथाकथनाचे हे तंत्र अवगत होण्यासाठी काय काय गरजेचं आहे, तिथं काही गोष्टी दिलेल्या आहेत, 4-5 गोष्टी दिलेल्या आहेत। पहा, एक आहे प्रकट वाचनाचा सराव। आता प्रकट वाचन म्हणजे काय बघा, तुम्ही आम्ही मूक वाचन करतो, म्हणजे बहुधा आणि सर्वथा सगळीच आपण काही मोठ्याने फारसं वाचत नाही। कधीतरी 4थी-5वीला तुमच्या वर्गामध्ये सरांनी उभं करून तुम्हाला पुस्तक वाचायला लावलं असेल काय ते तेवढाच, त्यानंतर आपण प्रकट वाचन फारसं करत नाही। तर हे प्रकट वाचन म्हणजे तुम्ही मोठ्याने पुस्तक वाचायचे, त्याच्या अवरोहासह पुस्तक वाचायचे, ही एक बाब आहे। दुसरं आहे कथालेखकाची शैली समजून घेणं। प्रत्येक लेखकाची एक शैली असते, म्हणजे कुणाची धीरगंभीर शैली असते, तर कुणाची मिश्किल शैली असते। ही शैली समजून घेणं आणि त्या शैलीला अनुसरून कथा सादरीकरण झालं पाहिजे। याशिवाय त्याला भाषेची जाण लागते, शब्दोच्चार हे स्पष्ट न अडखळता आणि योग्य रीतीनं व्हायला हवेत। ही आणि सादरीकरणाची जी काही कौशल्य असतात, ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट सार्वजनिकरित्या सादर करतो त्यावेळेस काही कौशल्यांची आवश्यकता माणसाकडे असते, तर ती कौशल्य देखील सादरीकरणासाठी आवश्यक आहे। ही जर तुमच्याकडे 5 कौशल्य असतील तर तुम्हाला कथाकथनाचं तंत्र सहजरित्या अवगत होऊ शकतं। त्यानंतरचा मुद्दा आहे व्यावसायिक संधी उपलब्ध। पूर्वीच्या काळी कथाकथन हा फक्त ज्याला काय म्हणू आपण छंदाचा विषय असायचा, परंतु आता तसं नाही। आता याच्यामध्ये व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत। विविध प्रकारच्या माध्यमांमध्ये कथा अभिवाचन, कथाकथन याच्या कार्यक्रम होत असतात आणि त्या एक व्यावसायिक स्वरूपसुद्धा तुम्हाला याला प्राप्त झालेलं आहे। त्याच्यात तुम्ही व्यवसायाच्या संधी शोधू शकता। आता सादरीकरण कुठं कुठं सादर होतं पहा, रंगमंचावर सादर होतं, म्हणजे कथेचं सादरीकरण तुम्ही रंगमंचावर सादर करू शकता। याशिवाय आकाशवाणी, दूरचित्रवाणी ही जी अलीकडच्या काळातली लोकप्रिय माध्यमं आहेत, तर या माध्यमातून सुद्धा कथेचं सादरीकरण मोठ्या प्रमाणावर केलं जातं आणि या दृष्टीनंच हा लक्षवेधी पैलू आहे। म्हणजे कथा लिहिता येणं, कथेचं समीक्षण करता येणं, त्याचप्रमाणे कथा सादर करता येणं हे देखील एक वेगळं पैलू म्हणून पुढं आलेला आहे आणि हा लक्षणीय पैलू आहे। त्यानंतर दिलेले आता बघा, कथा सादरीकरणाचे 2 प्रकार इथं दिलेले आहेत। एक म्हणजे कथेचं अभिवाचन आणि दुसरं कथा कथन। आता अभिवाचनाने काय होतं आणि अभिवाचन कसं केलं जातं, अगोदर अभिवाचन तुम्ही समजून घ्या। अभिवाचन म्हणजे त्या कथेचं तुम्ही वाचन करायचं आहे, लक्षात घ्या, शब्दातच अभिवाचन आहे, म्हणजे तिथं वाचन आहे। तुम्ही कथा वाचायची आहे, मग ती वाचत असताना काही कौशल्य किंवा काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, तर ते कथेचं अभिवाचन होतं। आणि दुसरा प्रकार आहे कथाकथन। तर इथं कथा वाचायची नसते, तर ती कथन करायची असते, म्हणजे तिथं तुम्हाला पुस्तक किंवा कुठलंही मजकूर तुमच्या सोबतीला नसणार आहे। तर तो फरक आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत। सुरुवातीला आपण अभिवाचन या घटकाकडे पाहणार आहोत।
अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचण्यास मदत होते. कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एकसुरीपणा टळतो. संवादातील चढउतार, चटपटीतपणा, शब्दफेक यातील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते. कथा वाचनाला जर पार्श्वसंगीताची, प्रकाश योजनेची आणि नेपथ्याची जोड दिली तर हे अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते. बघा, अभिवाचनामुळे काय काय फायदे होतात तर त्यांनी सांगितले की अभिवाचनामुळे कथा, त्याचा आशय जो आहे ना कथेचा, तो वाचकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवता येतो. आणि एकाच वेळी जर एकापेक्षा जास्त जणांनी कथा वाचली, थोडी थोडी पात्रांची संवाद वेगवेगळे केले तर तिचा एकसुरीपणा टळतो, आवाजातला एक वेगळी खुमारी तिथं येते. पुन्हा अभिवाचनामुळे संवादातील चढ उतार असतात. उदाहरणार्थ पहा, एखाद्या कथेमध्ये दिलेले की राजा मग चिडला आणि प्रधानाला म्हणाला की मी तुझा शिरच्छेद करेल. हे वाचन झालं. पण आता हेच पहा, चढ उतार असं, आणि मग राजा चिडला आणि प्रधानाला म्हणाला मी तुझा शिरच्छेद करेल. कसं होतोय? त्या संवादातील चढ उतार, चटपटीतपणा, शब्दफेक हा जो आहे ना, हे वाचनातून नुसतं येणार नाही तर ते हे अभिवाचनातून येऊ शकतात. त्यामुळं अभिवाचन तुम्हाला हा सुद्धा आनंद मिळवून देतो. त्यानंतर दिलेली आहे की घटनेतील कथा, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचं आकलन होतं. जर प्रभावी अभिवाचन झालं असेल तर तुम्हाला ती सगळी कथा समजायलाच खूप सोपी जाते. आणि शेवटी सांगता की जर याला 3 गोष्टीची जोड मिळाली अभिवाचनाला, कुठल्या कुठल्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत? पार्श्वसंगीत. आता पार्श्वसंगीत म्हणजे काय तर तुम्ही एखादा चित्रपट कधी पाहत असाल तर त्या चित्रपट पाहताना तुम्ही काही वेळ डोळे मिटा आणि फक्त आवाजाकडे लक्ष द्या. तर त्या आवाजाच्या पाठीमागं एक निरंतर संगीत चालू असतं. म्हणजे आनंदाचं वातावरण असेल तर वेगळं संगीत असतं, जर दुःखाचं चालू असेल तर त्याचं वेगळं संगीत पाठीमागं चालू असतं. तर हे जे संगीत असतं याला म्हणतात पार्श्वसंगीत. यामुळं काय होतो की घटनेतलं जे भाव आहे तो किंवा जो रस आहे तो अधिक जास्त उद्दीपित होतो. म्हणून पार्श्वसंगीत. प्रकाश योजना वाचत असताना जर त्या प्रसंगानुरूप प्रकाशाची योजना केली, कमी जास्त प्रकाश, वेगवेगळ्या रंगाचा प्रकाश, तर ही प्रकाश योजना केली तर अतिशय सुंदर अभिवाचन होतं. याशिवाय नेपथ्य म्हणजे कथा ज्या वातावरणात घडते किंवा कथा ज्या भौगोलिक किंवा इथं घडते तर त्या कथेचं अनुसरून असं तिथं स्टेज, आपण ज्याला नेपथ्य म्हणजे काय तर रंगमंचाची जी सजावट असते, जी मांडणी असते, तिला नेपथ्य असं म्हटलं जातं. तर ही योजना असेल तर अभिवाचन देखील अतिशय परिणामकारक होतं. आता अभिवाचनानंतर आपण वळूयात कथाकथनाकडं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कथाकथनामध्ये मजकूर नसतो आणि ते थोडंसं वेगळं पद्धतीनं असते. काय फरक अभिवाचनामध्ये आणि बारकाईने येतात ते पहा. पण सादरीकरणाचे हे दोन्ही प्रकार आहेत आणि दोघेही तितकेच प्रभावी असे सादरीकरण इथून कथेचं करता येतं. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाची जोड द्यावी लागते. त्यामुळे कथाकथन उठावदार होते. कथाकथन करणाऱ्याला शब्दांच्या माध्यमातून पात्रांना जिवंत करायचे असते. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्याने कोणताही लिखित मजकूर हातात नसतो. श्रोत्यांशी संवाद साधत, त्यांचा प्रतिसाद घेत, लेखकाच्या मूळ संहितेला धक्का न लावता पण परिणामकारकरित्या ती श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची असते. कथेची निवड करणे हे फार महत्त्वाचे व तितके जबाबदारीचे काम असते. कथा सादरीकरणाचा कालावधी व श्रोत्यांचा अवधान काळ याचे भान कथा सादरीकरणाला ठेवावे लागते. कथा ही संवादातून खुलत असल्याने शब्दफेक, प्रभावी उच्चारण, स्पष्टता आणि शब्दांचा गर्भितार्थ श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचवणे हे एकाच वेळी कौशल्यपूर्ण पण आव्हानात्मक काम असते. कथेच्या सादरीकरणाला तंत्रज्ञानाची जोड देऊन सामाजिक संपर्काच्या माध्यमातून आज कथा वाचकांसमोर येत आहे. तर काय आहेत कथाकथनातले मुद्दे आपण एक एक पाहूया. पहिला आहे भाषेच्या ज्ञानाबरोबर वाचिक अभिनयाची जोड. जो कथाकथन करणार आहे त्याला वाचिक अभिनय म्हणजे वाचनाच्या माध्यमातून तो जो एक अभिनय निर्माण करायचा असतो. तुम्ही कधी रेडिओवर म्हणजे आकाशवाणीवर जर तुम्ही कधी नाटक पाहिलं तर तो वाचिक अभिनय तिथं असतो. वाचण्यातून तो अभिनय केला जातो. तिथं अभिनयासाठी चेहरा तुमचा दिसणारा नाही आहे, त्याला वाचिक अभिनय असं म्हटलं जातं. तर तोही गरजेचा असतो. आणि शब्दाच्या माध्यमातून पात्रांना जिवंत करायचे.
म्हणजे ते इतक्या प्रभावीपणे ते कथाकथन झालं पाहिजे की ती जिवंत करणं म्हणजे ती पात्र प्रत्यक्ष श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजेत. त्याला आपण काय म्हणू, पात्रांना जिवंत करणं. आणि आता ही पात्र तर तिथं पात्र नाहीये, रंगमंच नाहीये, काही नेपथ्य नाहीये, तिथं कशातून उभी करायची, फक्त शब्दांच्या माध्यमातून ती डोळ्यासमोर उभी करायची. लिखित मजकूर हातात नाही, मग कसं, तर श्रोत्यांशी संवाद साधत त्यांचा प्रतिसाद घेत, पण मूळ संहिता जी कथेची तिला धक्का न लागता परिणामकारकरित्या कथाकाराला कथा श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची असते. सादरीकरणाचा कालावधी आणि श्रोत्याचा अवधान काळ यांचे भान म्हणजे तुम्हाला कायम लक्षात राहिलं पाहिजे, त्याचं आठवण ठेवायची. कशाची, आपल्याला सादरीकरणासाठी कालावधी किती दिलेला आहे, आणि त्यापेक्षा जर जास्त पसरट होत गेली किंवा कथेचा कालावधी सादरीकरणाचा कालावधी वाढला तर मग ती तिच्यातला टोकदारपणा निघून जाईल आणि ती कथा पाल्हाळीक होईल आणि श्रोता तिच्यात रमणार नाही. याशिवाय श्रोत्याचा अवधान काळ असतो की कुठल्याही एका भावनेत किंवा कुठं लक्ष देण्याचा एक ठराविक काळ असतो. श्रोत्याचा एक विशिष्ट काळापर्यंतच तो तुमच्याशी येऊ शकतो. तो जर एखादा किती सुंदर बोलणारा वक्ता असेल, त्याचा अर्धा तास 1 तास लोक ऐकतील, पण मग त्यानंतर लोकांचा अवधान म्हणजे लक्ष देण्याची मानसिक जी ताकद असते ती निघून जाईल आणि मग लोकांचं त्याच्यावरचं लक्ष उडेल. त्यामुळे श्रोत्यांचा अवधान काळ किती आहे याचं ध्यानात घेऊन त्याला प्रसंग, कथा पुढं नेणं, कथा कुठं संपवायची, कशी न्यायची ह्याचं भान ठेवावं लागतं. त्यानंतर दिलेलं आहे की शब्दफेक. आता ही सगळी कथाकथनाची ताकद आहे पहा, शब्दफेक करता येणं. आता शब्दफेक म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये डायलॉग डिलिव्हरी असं सुद्धा म्हटलं जातं, की बोलत असताना एक शब्दांची लय असते, ती लय गाठणं. दुसरं प्रभावी उच्चारण, स्पष्टता आणि शब्दांचा गर्भितार्थ थेट पोहोचविणे. गर्भित अर्थ म्हणजे लेखकाला त्या शब्दाच्या माध्यमातून जी भावना व्यक्त करायची, ती भावना थेट वाचकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत कथाकाराला कथाकथन करणाऱ्याला पोहोचवायची असते. बऱ्याच वेळा लेखकसुद्धा स्वतःच्या कथाचं कथाकथन करतात. दुसऱ्यांच्या इतर लेखकाच्या कथाचं देखील तुम्हाला कथाकथन करता येऊ शकतं. अलीकडच्या काळात या कथाकथनाला तंत्रज्ञानाची जोड मिळालेली आहे आणि जी सामाजिक संपर्क माध्यम आहेत ना, ट्विटर असेल, व्हॉट्सअप असेल, तुमचं फेसबुक असेल, तर यावर देखील लोक कथा वाचन करून टाकत आहेत आणि या माध्यमातून देखील कथा वाचनाचं ज्याला आपण काय म्हणू, प्रसार होतो आहे. बदलत्या तंत्रज्ञानासोबत सुद्धा कथाकथन घरोघरी पोहोचत आहे. आता आपण शेवटी येऊयात या पाठाच्या समारोपाकडं. ती एकूण कथेविषयी हा समारोप आहे. मौखिक परंपरेपासून सुरू झालेला कथेचा प्रवाह आजही सक्षमपणे खळाळत राहिला आहे. आजही मनोरंजन आणि नित्यनूतन अनुभव देण्याची कथेची क्षमता टिकून आहे. कालानुरूप कथेचे विषय, आशय आणि अभिव्यक्ती बदलत गेली, परंतु ती समाजाशी व संस्कृतीशी बांधील राहिल्याने लोकप्रियच राहिली. वाचकांना कथा वाचनाचा आनंद साप्ताहिके, मासिके व दिगाळे अंकापासून ते सामाजिक संपर्क माध्यमांमध्ये या सर्व माध्यमातून आजही मिळतोय. भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण, मनोरंजन आणि बोध या विशेषांमुळे कथा आजही लोकप्रिय आहे. बघा किती मोजक्या शब्दामध्ये संपूर्ण कथेचं इथं सार, कथा साहित्याचा सार इथं सांगितलेला आहे. काय आहेत महत्त्वाचे मुद्दे बघूया. की आजही सक्षम आहे, म्हणजे काळ बदलला, बरेच जण ओरड करतात वाचन संस्कृती कमी होते, परंतु कथेच्या बाबतीत मात्र आजही कथा वाचली जाते आणि आजही सक्षमपणे ही लिहिली जाते. तो प्रवाह कथेचा आजही खळाळत आहे, म्हणजे वाहतो आहे आणि तो नुसता वाहत नाही तर खळाळत वाहतोय, म्हणजे तो चांगल्या पद्धतीने वाहतो आहे. मनोरंजन आणि नित्य नूतन अनुभव देण्याची क्षमता. नित्य नूतन वेगवेगळं, जसं जीवन बदलते, मानवी जीवन स्थिर नसतं, त्याच्यात स्थित्यंतर होत असतात आणि मग जसं मानव जीवन बदलतंय, त्याचे अनुभव बदलत आहेत, तसे नवनवे अनुभव कथा विश्व हे सामावून घेत आहे आणि त्यामुळं त्याची मनोरंजन क्षमता जी आहे ती टिकून राहिलेली आहे. बघा, जी वस्तू काळानुरूप बदलत नाही ती वस्तू अडगळीला पडते. कथा बदलली
कथा विषयात बदलली, आशय बदलला, तिनं अभिव्यक्तीच्या पद्धती बदलल्या काळानुरूप, परंतु हे बदलत असताना तिनं समाजाशी तिची असलेली नाळ किंवा संस्कृतीशी, मराठी संस्कृतीशी असलेली तिची जी नाळ आहे ती तिनं कधीही तुटू दिली नाही. त्यामुळे हे बदल देखील हे संस्कृतीशी आणि समाजाशी परस्पर पूरक असेच राहिले आणि त्यामुळं कथेची लोकप्रियता जरा देखील कमी झालेली नाही. आता लिखित समाज माध्यमं याच्यापर्यंत ती कथा कुठं कथा उपलब्ध. तुम्हाला साप्ताहिकात कथा मिळते, तुम्हाला मासिकात कथा मिळते, तुम्हाला दिवाळी अंकात कथा मिळते, कथेची कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. पण याशिवाय ती जी नवीन पिढीचं महत्त्वाचं मनोरंजन साधन आहे किंवा नवीन पिढीच्या 24 तास हातात असणारी जी समाज माध्यमाचं साधन आहे, या समाज माध्यमाच्या साधनांद्वारे देखील कथा आज उपलब्ध झालेली आहे. कथा का लोकप्रिय आहे? फार सुंदर 4-5 शब्दात त्यांनी दिले पहा. भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, जे काही सांगायचं आहे नवनवीन विषय त्यातलं सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, ते सांगण्याच्या पद्धती, वैशिष्ट्यपूर्ण पद्धती, नवनव्या पद्धती लेखकांनी सादर केल्या, सादरीकरण, तिचं नवनवीन सादरीकरणाचे प्रकार झाले, ते सादरीकरण लोकांपर्यंत पोहोचवण्यात आलं आणि कथेमध्ये असलेली मनोरंजनाची आत्मिक जी शक्ती आहे ती बोध देण्याची, माणसाला प्रबोधन करण्याची जी शक्ती आहे, या सर्वांमुळं आजही कथा ही लोकप्रिय आहे आणि लोकप्रिय राहणारच आहे. या अशा सुंदर अशा साहित्य प्रकारातले 2 कथा आपल्याला पुढं पाहायच्या आहेत. आणि शेवटीला बघा, म्हणजे संपूर्ण कथा आपण पाहिली, कथा म्हणजे काय पाहिलं, कथेची पूर्वपीठिका पाहिली, कथेचे घटक काय असतात, ते कसे काम करतात ते पाहिलं, त्या सगळ्या घटकांचे एकत्रित सादरीकरण म्हणजे कथा कशी असते हे पाहिलं, कथेची वैशिष्ट्य पाहिली, अगदी मनोरंजनापासून तर सादरीकरणापर्यंतची जी कथेची महत्त्वाची वैशिष्ट्य होती ती आपण पाहिलं. कथेचं सादरीकरण करताना अभिवाचन आणि कथाकथन हे सादरीकरणाचे 2 प्रकार देखील त्याच्या संपूर्ण वैशिष्ट्यासह, बारकाव्यासह पाहिलेले आपण या संपूर्ण पाठामध्ये पाहिलेत. आणि या घटकाच्या शेवटी काही प्रमुख कथा संग्रह आणि कथाकार दिलेले आहेत पहा. त्यातले नाशी फडके असतील, ज्यांना लघुकथेचं जनक मानले जातं, त्यांचे समकालीन असलेले वि स खांडेकर आहेत, ज्या दोघांनी विपुल प्रमाणात कथा लिहिली आणि खऱ्या अर्थानं मराठीत कथा या वाङ्मयाचा पायंडा पाडायला त्यांनी सुरुवात केली. नंतरच्या आलेल्या प्रत्येक लेखकानं आपापल्या अनुभवविश्वाशी, आपापल्या अभिव्यक्तीच्या वेगळ्या कौशल्याची, आपल्या प्रयोगाची भर या कथा वाङ्मयात घालत गेलेली आहे. आणि मुद्दाम ही यादी दाखवण्याचं आणि पाहण्याचं, या यादीपैकी बरीचशी पुस्तकं आम्ही वाचलेली आहेत, बरीचशी पुस्तकं अभ्यासक्रमाला आहेत. तुम्ही देखील यातली जितकी पुस्तकं मिळतील तितकी वाचा. अतिशय जीवन प्रगल्भ करणाऱ्या या कथा आहेत. मला शेवटचं नाव या यादीतलं मला मुद्दामहून इथं तुम्हाला सांगायचं आहे की आसाराम लोमटे यांचा आलोक हा कथासंग्रह बऱ्याच जणांनी वाचला असेल, नसेल त्यांनी आवर्जून वाचावा. हे आसाराम लोमटे सरांविषयी सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे मी ज्यावेळेस MA मराठीला शिकत होतो त्यावेळेस ते माझे शिक्षक होते आणि अतिशय बुद्धिमान आणि शिक्षक म्हणून तर ते खूप सुंदर आहेतच. मराठीमध्ये दीर्घ ग्रामीण कथा जो सुरू करण्याचा मान आहे तो ज्यांना जातो ते असे आसाराम लोमटे यांचा आलोक हा कथासंग्रह आहे. तो देखील फार अतिशय वाचनीय असा आहे. मराठवाड्याच्या वातावरणामध्ये घडणाऱ्या या कथा अतिशय सुंदर, मनोविश्लेषणात्मक तर आहेतच, परंतु सादरीकरणाचा आणि आशयाचा एक वेगळा नमुना सादर करणाऱ्या अशा त्या कथा आहेत. तर मित्रांनो, आपण या 4 भागातून कथा, साहित्य प्रकार याचा संपूर्ण परिचय करून घेतलेला आहे. पुढं देखील व्हिडिओ आपले लेक्चर चालूच राहणार आहेत. या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी नवीन घटकासह तुम्हाला भेटीला येणारच आहे. नमस्कार.